केव्हाही असं झालं नाही की नर्सरीमध्ये एखादं प्लांट्स घेण्यासाठी गेलोत आणि ते एकच प्लांट घेऊन घरी आलोत. भरपूर प्लांट्स घरी येतातच. दोघांनाही झाडांची आवड आहे, परंतु घरामध्ये जागा नाही आहे, ती गोष्ट वेगळी. तर सध्या माझ्याकडे काही रिकामे पॉट्स होते जे मला फिल करायचे आहेत. बऱ्याच दिवसाआधी मी हे खरेदी केलेत. मी गावाकडून प्लांट्स आणणार होते, परंतु घाईमध्ये गावाकडून आणायचे विसरले आणि गेला 1-1.5 महिना झाला हे पॉट्स असेच रिकामे आहेत. म्हटलं आजचा रविवार एकदम उपयोगात आणायला पाहिजे, कारण माझ्याकडे आधीचे पण जे काही प्लांट्स होते ना, ते बघा असे थोडे थोडे वाळलेत. काहीचे मुळा खराब झाल्यात, त्यामुळे ते वाढत नाही आहेत. बरेच प्रयत्न करून झालेत. म्हटलं थोडीशी माती बदलावी. रिपॉटिंग केलं की प्लांट्स आणखीन छान येतात, म्हणून मग काही प्लांट्सला गरज होती रिपॉटिंगची, त्यांना रिपॉटिंग आज करायची असं ठरवलं. ॲक्च्युली माझ्याकडे असं स्टँड आहे, त्याच्यावरती मी ठेवते प्लांट्स माझे सगळे. परंतु ना सध्या एवढा जोरात वारा आहे आणि 8-10 दिवस झालं मी एवढं लक्ष केलं नाही की वाऱ्यांमुळे झाडांना त्रास होईल आणि माझ्या झाडांचे मोठे मोठे पानं खराब झाले, झाडं तुटल्यासारखे झालेत. म्हणून म्हटलं चला आज संडेचा वापर करूयात आणि नर्सरीला जाऊयात. तेवढाच दोघांना सोबत छान टाईम पण स्पेंड करता येईल, कारण की हे दोघांच्याही आवडीचंच काम आहे. एवढी सुंदर प्लांट्स होती आणि प्राईस पण एवढी जास्त नव्हती आणि मी महागाचे प्लांट्स घेतही नाही विकत, तो भाग वेगळा. असो, तर मी काही प्लांट्स चूज केली. मला वेगवेगळ्या रंगाची पानं असलेली प्लांट्स हवी होती, इंडोर प्लांट्स हवी होती. फुलं असलेली प्लांट्सला ऊन लागतं, म्हणून मग मी फक्त पानांचा वेगवेगळा कलर असलेले चूज केले आणि हे कीटकनाशक घेतलं. याचा उपयोग मी पुढे सांगते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या काही प्लांट्सला कीड लागलेली होती, त्याच्यासाठी मी ते घेतले आणि हे छोटंसं खताचं पॅकेट घेतले. घरी आल्यानंतर दोघांनीही ड्रेस चेंज केला, म्हणजे काही माती वगैरे लागणार नाही आणि मग बसलो बाहेरच घराच्या दाराच्या समोर. व्यवस्थितपणे पॅसेजचा संपूर्ण वापर आम्ही करतो जेव्हा आपण पॉटिंग वगैरे करायची असेल, म्हणजे घरामध्ये घाण होत नाही आणि बाहेरचं लगेच स्वच्छ करून घेऊ शकतो. मग भरपूर प्लांट्स वगैरे जे होते ते मी काढले. काही दिवसापूर्वी मी कोकोपीट पण मागवलेलं आहे. हे पण मागून मला 1 महिना झाला असेल, परंतु वेळ मिळत नव्हता आणि हे राहूनच जात होतं. कोकोपीट हे 1 किलोचं पॅकेज तुम्हाला येतं, परंतु जेव्हा याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकताना हे जवळजवळ 5 किलो एवढं होतं. याच्यामध्ये फक्त तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि वाट बघायची. बघा ऑटोमॅटिक हे फुगायला लागतं. कोकोपीट म्हणजे काय असतं, तर नारळाचा जो वरचा भुसा असतो ना, त्याचंही बनलेलं असतं आणि प्लांटसाठी खूप चांगलं असतं. अर्धा भाग माती आणि अर्धा भाग कोकोपीट असं वापरतात आणि मी याच्या आधी फक्त मातीमध्ये प्लांट्स लावले आणि काही प्लांट्स मी कोकोपीट वापरून लावलेले. तर कोकोपीट वापरून लावलेले प्लांट्स माझे छान आलेत, कारण की भुसभुशीत असतं ते आणि मुळांना खाली जायला छान भाग येतं. बकेटामध्ये सुरुवातीला ना आम्ही कोकोपीट घातलेलं, परंतु छोटासा ब्लॉक बघा किती मोठा झाला आहे आणि ते पुरत नव्हतं, म्हणून परत आम्ही मग एक टोपली घेतली आणि त्याच्यामध्ये परत ते मिक्स वगैरे करायला चालू केलं. आम्ही शेणखत घेतलं होतं, तिथंच एक 50 रुपयाला पॅकेट भेटलेलं. मग 1 किलोचं पॅकेट आम्ही घेऊन आलो होतो आणि ते पण याच्यामध्ये मिक्स केलं. पॉटिंग करतानाच शेणखत जर याच्यामध्ये मिक्स केलं तर छानपैकी खत मिळतं तुमच्या प्लांट्सला. घराकडे तर आमच्या खूप प्लांट्स आहेत. एक 50-1 कुंड्या असतील किंवा जास्त असतील असं मला वाटते, परंतु इथं तेवढी जागा नाही आहे, तर मी पण थोडेसे प्लांट्स तयार केलेत. मोस्टली मी घरूनच घेऊन येते, बाजारातून आणत नाही. घरी जे प्लांट्स आहेत त्याचीच कटिंग घेऊन येते आणि मग इथं लावते. परंतु आता बरेच दिवस झालं घरी गेले नाही आणि आता पुढे पण लवकर जाण्याचं काही दिसत नव्हतं. मग म्हटलं की चला थोडंसं खर्च झालं तर चालेल, परंतु घेऊन येऊयात, कारण की घर पण छान दिसायला पाहिजे. घरामधलं वातावरण छान राहतं जेव्हा घरामध्ये हिरवळ असते. आणि हे ग्रीन कलरचे जे पॉट आहेत ना, ते सेल्फ वॉटरिंग पॉट आहेत. म्हणजे जर तुम्ही कुठं गावाला जात असाल तर याच्या खाली एक प्लेट असते, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. त्यातली एक दोरी असते, ती वरती आलेली असते, तर तिथून ते ऑटोमॅटिक पाणी कलेक्ट करतं. म्हणजे एक 15 दिवसाचा किंवा अर्धा दिवसाचा तर प्रश्न सुटतो. म्हणून मग मी ते पॉट्स ऑर्डर केले होते. 5चा सेट आहे. मला आता किंमत एक्झॅक्टली आठवत नाही आहे. मी इथं तुम्हाला स्क्रीनशॉट टाकेल आणि तुम्ही बघून घ्या. लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि सोबतच जर तुम्हाला कोकोपीट पण हवे असेल ना, तर ते पण तुम्ही ऑर्डर करा. बघा जवळजवळ 5 किलो एवढं कोकोपीट झालं आहे, म्हणजे ते जे टोपलं आहे तेवढं पूर्ण भरलं आहे. तर 100 रुपयाच्या आसपास मला मिळालेलं, 110 रुपये काहीतरी.
आणि जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं तर आणखीन कमी रुपयाला मिळतं, म्हणजे 100 रुपयाला तुम्हाला हे मिळून जाईल आणि चांगल्या क्वालिटीचं आहे, तर तुम्ही ते ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर खत वगैरे पण मी ऑनलाईन मागवलेलं ते पण फक्त 100 रुपयाला 1 किलो होतं. ते पण मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जर तुम्हाला गार्डनिंगची आवड असेल, तुमच्या बाल्कनीमध्ये झाडं लावायला तुम्हाला आवडत असतील, तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. खूप सारी रिपोर्टिंग केली, कारण माझे काही प्लांट्स ना ऑलरेडी माझ्याकडं होते, परंतु ते छोट्या पॉटमध्ये होते आणि त्यांना वाढायला जागा मिळत नव्हती. म्हणून परत छोट्या पॉटमधले मोठ्या पॉटमध्ये घातले, जे नवीन घेऊन आले ते छोट्या पॉटमध्ये लावले. हे असं भरपूर काम झालेलं आणि मग काम पूर्ण झाल्यानंतरनं एवढं सगळं क्लीन करायचं होतं. ते पण एक कामच आहे. दुपारी आम्ही 2-3 वाजता काम चालू केलं होतं. आम्हाला पूर्ण काम संपायला ना 6 वाजलेले, कारण की पॉट सगळे फिल केल्यानंतरनं प्रत्येक पॉट पुसून स्वच्छ करून ठेवावं लागायचा. तरी हे सगळं काम आदित्यकडे होतं, त्यांनी सगळं काही क्लीन करून ठेवलं आणि जे बॅग्स होत्या प्लास्टिकच्या, त्या सगळ्या मी एका कचराकुंडीच्या बॅगमध्ये बांधून ठेवल्या आणि बाकीची जी एक्स्ट्रा पानं, माती अशा गोष्टी होत्या ते एका बकेटमध्ये भरल्या. आमच्या घरासमोर एक ग्राउंड आहे, तिथं आम्ही मोस्टली मातीचं काही असेल किंवा झाडांची पानं पडली असेल तर तिथं टाकतो, म्हणजे ते मातीमध्ये मिक्स होऊन आपोआप कंपोस्ट होतात. कॅरीबॅगमध्ये बांधून आम्ही ते टाकत नाही, कारण की ते कुजत नाही मग नंतर, त्याच्यासाठी. आणि बाकीचं जे प्लास्टिक आहे ते आम्ही बांधून ठेवतो आणि जेव्हा घंटागाडी येते तेव्हा त्याच्यामध्ये देतो, म्हणजे सर्व काही प्लास्टिक जे आहे ते रिसायकलिंगला जातं. व्हिडिओमध्ये जेवढं फास्ट सगळं काही दिसते ना, तेवढं फास्ट काम झालं असतं तर कसलं भारी झालं असतं. कारण आमची ना सगळी दुपार म्हणता येईल याच्यातच गेली, परंतु छान वाटतं हे सगळं करायला. आणि सगळं काही पॉटिंग करून स्वच्छ झाल्यानंतर ना आठवलं की मोगऱ्याचं जे झाड घेऊन आलो तो लावायचंच विसरलं, कारण की त्याचा मोठा पॉट होता आणि तो लांब ठेवलेला. मग परत त्याच्यामध्ये मोगऱ्याचं पॉट लावलं, परत एकदा सगळं काही स्वच्छ करायला घेतलं. मग हे म्हणाले की तू काय असेल ते क्लीन करून घे, तोपर्यंत मी कचरा खाली टाकून येतो. मग ते टाकायला गेले, त्यापर्यंत सगळं काही क्लीन वगैरे करून घेतलं. सध्या खूप वारा आहे, तर मी विचार करते की सगळे पॉट्स थोडे दिवस आतल्या बाजूला ठेवलं, कारण की इथे जे पॅसेज आहे ना तिथं खूप वारा येतोय आणि माझे प्लांट्सचे जे पानं आहेत ना ते तुटत आहेत. तर मग थोडे दिवस मी घरामध्ये प्लांट्स ठेवावा असा विचार करते. असेही सर्व काही इंडोर प्लांट आहेत. बघा कसे सुंदर प्लांट्स झालेत. आणि हे हँगिंगचे माझ्याकडे जे आहेत ना त्याची लिंक जर हवी असेल, पॉटची हँगिंग कुंड्या ज्या तुम्ही खिडकीला अडकू शकता, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. किंवा तुम्हाला तिथे मिळत नसेल तर मला कमेंट करा, मी कमेंटमध्ये तुम्हाला सगळ्या काही लिंक प्रोव्हाइड करेन. त्याचबरोबर जर हे स्टँड पण तुम्हाला हवा असेल तर त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला सेंड करेन. आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओसोबत लवकरच. तोपर्यंत नमस्कार.